तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. तर काही विद्यार्थ्यांची अशी इच्छा होती, की मी चक्रवाढ व्याज या टॉपिकवर एक व्हिडिओ घेऊन यावं. त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. तर चक्रवाढ व्याज हा जो टॉपिक आहे, हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा सोडवता येतो आणि तुम्हाला सोपी पद्धत कशी जाईल, यावर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, आपल्याला दिलेलं आहे ₹12,000 20% वार्षिक दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवल्यास व्याज किती असेल? तर बघा, चक्रवाढ व्याजाचे सूत्र आहे, हे काय? ए. ए म्हणजे काय? हं. ए म्हणजे रास. रास. रास कशी निघते? रासचे सूत्र आहे हे आहे, पी गुणिला 1 अधिक R/100चा घातांक n. आता इथं n म्हणजे काय? हे वर्ष. n म्हणजे काय? वर्ष. n म्हणजे वर्ष 2. p म्हणजे काय? मुद्दल. p म्हणजे काय? मुद्दल. बरोबर आहे? आणि R म्हणजे काय? दर. R म्हणजे काय? दर. तर दर 20% आहे. ठीक आहे? तर याला कसं सोडवायचं? आता A ची किंमत, आता इथे 12,000 ठेवा. 12,000 ठेवलं. ठीक आहे? आणि नंतर 1 अधिक 20, 20 भागीला 100चा घातांक 2. बरोबर आहे. यांची किंमत 2 ठेवली, आरची किंमत 20 ठेवली. तर याच्यावरून काय होईल? हे 12,000. हां. आता बघा, 100 आणि 1 म्हणजे 100 आणि हे 20 म्हणजे 120. तर इथे 120 भागीला 100 दोनदा आहे. म्हणजे घातांक 2 आहे, तर दोनदा येईल. 120 भागीला 100 असं. ठीक आहे. आता बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य कपून गेले. आता इथे बघा, हा एक शून्य, हा एक शून्य कपला, हा एक शून्य, हा एक शून्य कपला. तर आता इथे बघा, काय आलं? 144 गुणिला 120. तर 120 ने 144ला गुणायचे आहे. तर कसं काय निघेल याचं उत्तर सांगा? याचं उत्तर काय निघेल? आता हे शून्य ठेवून द्यायचं. 12 ने याला गुणायचं. 12 48 चे 8, हातचे आले 4, 12 48 आणि 4 52 2, हातचे आले 5. तर 12 एके 12 आणि 5 17. ₹17,280 हे काय निघाली? रास. आता व्याज कसं काढतात? व्याज म्हणजे काय होतो? रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल. तर ही झाली 17,280 रास. याच्यातून मुद्दल वजा करायची, तर आपल्याला काय मिळेल? व्याज मिळेल. मुद्दल वजा केली तर ₹5,280 आपल्याला व्याज मिळतं. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. ही झाली एक पद्धत. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे. ठीक आहे? ही फॉर्म्युला मेथड झाली. या फॉर्म्युला मेथडने काय होतं आणि आपल्या शॉर्टकट पद्धतीने काय होतं ते बघून घ्या. तर बघा, दुसरी एक पद्धत आहे. हे 12,000 जसेच्या तसे लिहायचे. याला गुणीला आता 20% म्हटलं तर 100 मध्ये 20 मिळवायचे, 120 होतात. 120 भागीला 100 लिहायचे. गुणीला पुन्हा दोनदा 2 वर्षासाठी आहे, तर याला दोनदा करायचे. 120 भागीला 100, 120 भागीला 100. एका वर्षासाठी असलं तर एकदाच लिहायचं, 2 वर्षासाठी असलं तर दोनदा, 3 वर्षासाठी असलं तर तीनदा. तर जेवढ्या वर्षासाठी असेल तेवढ्यांदा लिहायचं. ठीक आहे? तर इथे बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य कपून जातात. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कपून जातो. म्हणजे इथे काय राहील? 120 गुणीला 144. मगासारखंच कॅल्क्युलेशन आलं. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 17,280. बरोबर आहे? म्हणजे 5,280 याचं व्याज येईल. ठीक आहे? मुद्दल याच्यातून वजा केली तर व्याज किती येईल? 5,280. तर ही झाली दुसरी मेथड. ठीक आहे? आता तिसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तिसऱ्या पद्धतीत काय होणार आहे? आता हे 12,000 आहे. 12,000 काय आहे? आपली मुद्दल. तर याच्यावर पहिल्या वर्षाची ही मुद्दल जशीच्या तशी लिहू. त्याच्यावर पहिल्या वर्षाचा व्याज 20% नी 12,000 चे 20% काढायचे. 12,000 चे 20% म्हणजे किती? 10% म्हणजे काय? 12,000 चे 1200. 20% म्हणजे काय? ₹2,400. ₹2,400. बरोबर आहे?
आता दुसऱ्या वर्षाचे कसे निघतात दुसऱ्या वर्षाचे? आता हे 12,000 जसेच्या तसे लिहायचे आणि मग हे 2400 पण जसेच्या तसे लिहायचे. आता या 12,000वरचा व्याज किती होईल? 2400 रुपये, बरोबर आहे. 2400 रुपये होईल ना 20% आणि या 2400वरचा 2% व्याज काढायचं. तर 2400च्या 10% म्हणजे 240, 240 आणि 20% म्हणजे 480, बरोबर आहे. तर हा झाला पूर्ण व्याज. तर 24 दुने 48, 48 न 4 52, 52 5000 हे हा झाला व्याज. व्याजच विचारलं ना आपल्याला, तर हा टोटल व्याज. 24 दुने 48, 48 न 4 52, 5280, 5280 हा झाला टोटल व्याज. तर 2 वर्षासाठी टोटल व्याज किती? 24 दुने 48 आणि 4 52, 5280. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येते. तर बघा मी तुम्हाला 3 पद्धतीनं एकच गणित सोडवून सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटेल ती पद्धत यूज करा आणि तुम्ही सोडवा हे गणित. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, चक्रवाढ व्याजाने वार्षिक चक्रवाढ आकारणी गुंतवलेली ठराविक रक्कम 3 वर्षात 5040 वाढते. तर व्याजाचा दर पहिल्या वर्षासाठी 20% होता, दुसऱ्या वर्षासाठी 40% आणि तिसऱ्या वर्षासाठी 50%. तर आपण रक्कम घेऊ x. पहिल्या वर्षासाठी 20% म्हणजे 120 भागीला 100 होईल, ठीक आहे. दुसऱ्या वर्षासाठी 40% म्हणजे 140 भागीला 100 होईल. तिसऱ्या वर्षासाठी 50% म्हणजे 150 भागीला 100 होईल. आणि याच्या बरोबर काय होईल? ही 5040 रुपये, 5040 होईल, बरोबर आहे. तर बघा इथे जे जे कपतं ते कापून टाकायचं. हा एक कपला, हा एक कपला, हा एक कपला. आता इथे भाग द्यायचं जसे तुटत असेल तसे. तर इथे बघा भाग दिला तर काय होते? 5 तिरी 15, 5 दुने 10. आता हे 7 आणि हे 5, ठीक आहे. तर इथे पुन्हा 6 आणि हे 5, ठीक आहे. असा भाग तुटला. तर हे काय होईल? खाली 5 5 25 दुने 50. हे 50 झाले खाली. सायन्स आता इथे किती होईल मग? 7 तिरी 21. 21ने जर याला भाग जात असेल तर देऊन टाकायचं. तर बघा इथे काय होईल? 21ने जर 7 तिरी 21ने याला भागितलं तर काय होते? 21 दुने 42, बरोबर आहे. हे 7 तिरी 21 झाले. 21ने याला भागितलं, 21 दुने 42, 42 मग 21 चौक 84. 8 उरले इथे 42 मधून, मग 8 उरले, 8 वर 4 येईल, 21 चौक 84, मग येईल 0. तर 240 आली इथे 21 न भागले. आता या 6ने याला पुन्हा भागितलं तर किती येतात? 4 × 24 म्हणजे 40 आले. हे 40 इकडे आणि हे 50 इकडे जाईल. 40 गुणिले 50 म्हणजे 2000 होईल. तर 2000 हे याचं उत्तर निघेल. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी दिले, तर बघा 3 वर्षात इथे किती होतात? 7,800 रुपये हे 3 वर्षात होतात. याला जर आपण मुद्दल मानलं, हे समजा मुद्दल आहे, तर याच्यानंतरच्या 5 वर्षात म्हणजे याच्यानंतरच्या 2 वर्षात पुढे किती होईल? 11,232 रुपये होईल. तर हे काय होईल? हे जर मुद्दल मानली तर हे काय होईल? रास होईल, ठीक आहे. हे जर पी मानलं तर हे ए होईल. तर एचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ? पी गुणिला 1 + r भागीला 100चा घातांक n. n म्हणजे इथे किती आहे? 2 आहे, तर 2 येईल, ठीक आहे. तर इथे पी ची किंमत किती आहे? 232, 11,232 आणि हा किती आहे? 7,800. आणि इथे काय लिहावं लागेल मग? 1 + r भागीला 100. तर इथे काय होईल? आपण करू 100 अधिक r भागीला 100 याचा घातांक 2 करून टाकू, बरोबर आहे. आता याला इकडं आणलं तर काय होईल? 11,232 भागीला 7800, बरोबर आहे. तर इकडे काय राहिलं मग? 100 अधिक r भागीला 100चा घातांक 2, बरोबर आहे. आता बघा याला सोडवायचं. आता मला वाटते या 78ने याला भाग जातो. 78ने याला कितीचा भाग जातो? 78 एक 78. त्याच्यानंतर किती उरतात? 2 आणि 12, 12, 12, 20, 22, 22 आणि 12, 22 आणि 12, 34, 34 वर हे 3 आलं.
तर पुन्हा 4चा भाग जाईल आणि पुन्हा 4चा भाग जाईल. म्हणजे इथे याला 144चा भाग गेला वरती आणि खाली राहिलं इथे 100. याच्याबरोबर हे आहे. आता मला सांगा 144 कशाचा वर्ग आहे आणि 100 कशाचा वर्ग आहे? तर इथे काय होईल मग 12/10 याचा वर्ग बरोबर 100 अधिक r भागिला 100 याचा वर्ग. तर हे वर्ग वर्ग कॅन्सल होईल. म्हणजे 100 अधिक r भागिला 100 बरोबर 12/10 होईल. बरोबर आहे. तर इथे कसं सोडवायचं याला? हे 100ला इकडे घेऊन जायचं. म्हणजे किती झाले? 1200 भागिला 10. इथं काय उरलं मग? 100 अधिक r. ठीक आहे. 100 अधिक r एवढंच उरलं. ठीक आहे. तर इथे काय होईल? हा एक कटला, हा एक कटला. आता बघा इथे राहिलं 120. हा 100ला इकडे घेऊन आलो तर r ची किंमत किती निघेल? r बरोबर निघेल 120 मधून 100 वजा केले तर 20 निघेल. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. हां. तर बघा इथे दिलेलं आहे एक रक्कम ठराविक चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात 27 पट होते. ठीक आहे. तर वार्षिक व्याजाची दर काढा म्हणते. ठीक आहे. तर याचा एक फॉर्म्युला आहे. 3चा घातांक x बरोबर 27 लिहायचे. हा सरळ आहे. ठीक आहे. 3 वर्ष दिलेला आहे. त्याचा घातांक x घ्यायचा बरोबर 27 लिहायचे. तर हा लिहिलं तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं? या x ची किंमत काढायची आहे. तर इथे बघा 27ला कसं लिहिता येते? 3चा घातांक 3. कारण 3च्या घानात 27 होतो. तर इथे x ची किंमत किती आली? 3 आली. आलं लक्षात? x ची किंमत आली 3. आता याचा फॉर्म्युला काय? दराचा फॉर्म्युला आहे x वजा 1 गुणिला 100 गुणिला 100. तर x वजा 1 म्हणजे 3 वजा 1 गुणिला 100. 3 वजा 1 गुणिला 100 म्हणजे तर 2 गुणिला 100 म्हणजे 200. तर या गणिताचे उत्तर 200%. ठीक आहे. चला अशा प्रकारे हे उदाहरणं झटक्यात सोडवता येतात. नाहीतर मग खूप किचकट होऊन जाते तुम्ही जर बाकीचे जे पद्धत यूज करत बसले तर. चला